शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही तालिका अध्यक्षांवरून देखील एक प्रश्न उपस्थित केला होता, त्याच्यानंतर काही एक नवीन बाब तुम्ही समोर आणलेले आहेत. नक्की काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? मी एक नवीन बाब समोर आणली. ही विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काही चुका राहू नयेत, सुधारणा व्हाव्यात या दृष्टीने मी समोर आणली. नियम 292 अन्वये सत्ताधारी पक्षाचा जो काल प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावावर 86 लोकांची नावं आहेत, सदस्यांची नावं आहेत, आमदारांची नावं आहेत. आणि म्हणून या 86 लोकांच्या नावांपैकी असे कितीतरी सदस्य आहेत की जे सभागृहात आलेलेच नाहीत, विधिमंडळामध्ये आलेलेच नाहीत. ही बाब माझ्या लक्षामध्ये आली होती आणि ती बाब मी अध्यक्षांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी कुठलाही विधायक मुद्दा उपस्थित केला तरी मला विरोध करण्याकरता म्हणून काही लोकांना काम दिलेलंच आहे. त्यांनी कुठलाही अभ्यास करायचा नाही, नियम बघायचा नाही, बस खाली विरोध करायचा. आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की ही बाब मी फक्त लक्षात आणून देतोय, मी काही कोणावर कारवाई मागत नाही. परंतु ते ज्या पद्धतीनं माझ्याशी वागले तिथेच मी सभागृहामध्ये सांगितलं की मी बोलतोय हे सत्य आहे, हे मी सिद्ध करून दाखवीन. आणि म्हणून त्या पद्धतीनं मी विधिमंडळातल्या ज्या ठिकाणी हजेरीचं रजिस्टर ठेवलं जातं, हजेरीपट ठेवला जातो, तिथे गेलो. 16 तारीख 17 तारीख किती सदस्य उपस्थित होते की ज्यांचं या प्रस्तावावर नाव आहे त्यापैकी किती सदस्य अनुपस्थित होते, तर त्याच्यामध्ये 86 सदस्यांच्या नावापैकी 17 सदस्य हा काल प्रस्ताव आला तेव्हा अनुपस्थित होते. 7 सदस्य हा प्रस्ताव जेव्हा लिहिला गेला असेल त्यावेळेला अनुपस्थित होते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सदस्यांच्या सह्या कोणी केल्या, या सदस्यांची नावं कोणी दिली, याचा विचार हा अध्यक्षांनी करावा. परंतु काय समोरचा सदस्य काय सांगतोय ते ऐकून सुद्धा घेण्याची मानसिकता नसल्यामुळं मला दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं लागलं. कोण ह्या सह्या मग कोण करतोय, तुम्हाला काय वाटतंय? मग सह्या कोण करतं हे शोधण्याचं काम माझं नाही. जे सदस्य हजरच नाहीत मग त्यांच्या सह्या जर झाल्या असतील तर त्या कोणी केल्या हे शोधण्याचं काम विधिमंडळाचं आहे, हे माझं काम नाही आहे. परंतु त्या संदर्भात सुद्धा मी काय हार्ड आणि फास्ट काय घ्यावं असं माझं मत नाही. हे होत असतं, नाव दिलं जातं, सदस्यांच्या चर्चेमध्ये नाव यावं म्हणून नाव दिलं जातं. परंतु सत्ताधारी पक्षाकडे काहीही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही. विरोधाला विरोध करायचा. जाणीवपूर्वक भास्कर जाधव व्हिलनच आहे, प्रत्येक गोष्टीत भास्कर जाधव विरोध करतो, अशा पद्धतीचं माझी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून मी बोलतोय हे खरं बोलतोय, सत्य बोलतोय हे पटवून मी त्या ठिकाणी दिलं. त्याच्यानंतर मी ही सगळी माहिती आणली आणि नियम 48 अन्वये ती सभागृहासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्धी माहिती सभागृहात ठेवली, त्याच्यानंतर सुद्धा गोंधळलं. सभागृहामध्ये ती माहिती सुद्धा ऐकून घ्यायची मानसिकता नाही की आपल्याकडून असत्य माहिती येते समोर आणि सदस्य सत्य माहिती समोर सांगतोय, पुराव्यानिशी सांगतोय. वास्तविक आपण खेद वाटून ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं, ते सुद्धा ऐकून घेतल्याचं काम त्यांनी केलं नाही. पण मी बोलतोय हे खरं आहे, सत्य हे मी सभागृहाला सिद्ध करून दाखवलं. याच्या अगोदर देखील सभागृहातले अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतात. अशा पद्धतीने बोगस सह्या मग कोण करतंय किंवा मग अध्यक्ष याच्यावरती काही कारवाई करणार का? तुमच्याकडून काही पत्र वगैरे दिलं जाणार आहे? माझ्याकडून काहीही पत्र दिलं जाणार नाहीये. मी या संदर्भामध्ये कोणावरही कारवाई करा अशी माझी मागणी नाही. कामकाजामध्ये सुधारणा व्हावी एवढीच माझी मागणी होती. पण ती सुद्धा जर मान्य नसेल तर शेवटी माझं काम मी केलेलं आहे, त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं. शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेत्यावरून अजून देखील चर्चा सुरू आहे. काँग्रेस असं म्हणतंय की एकत्रित बैठक होणं अपेक्षित आहे, परंतु जर ठाकरे गटानं काही परस्पर निर्णय घेतला असेल तर आम्हाला माहिती नाही. का एकत्रित बैठक होत नाही विरोधी पक्ष नेत्यावरून? मला माहीत नाही. वास्तविक ती बैठक व्हायला पण पाहिजे होती, म्हटलं तर झाली पाहिजे, म्हटलं तर होण्याची गरज सुद्धा नाही. मला माहीत आहे की ज्या वेळेला अजितदादा पवार हे विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेला त्यांनी कोणाचीही बैठक घेऊन आपलं नाव दिलं नव्हतं, त्यांच्या अध्यक्षांनी नाव दिलं नव्हतं. मला माहीत आहे विजय वडेट्टीवार ज्या वेळेला विरोधी पक्षनेते झाले त्याही वेळेला त्यांनी आपल्या सहकारी पक्षांची बैठक घेऊन हा निर्णय केला होता असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा बैठक होऊन निर्णय व्हावा असं जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे असं काही मी मानत नाही. बैठक व्हायला काही हरकत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनिकेत सह निवृत्ती, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.